सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पुन्हा पुसद परिसरात बिबट्या वाघांच्या पाऊलखुणा। मातकटलेल्या जमिनीवर स्पष्ट 4 नखांच्या खुणा। वन्य प्राण्यांच्या घटना घडत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली। पारद शिवारातील विहिरीतून मादी बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू। 4 दिवसांनंतर पुन्हा पुसद परिसरात बिबट्या वाघाच्या पाऊलखुणांची दहशत। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे। अवघे 4 दिवसापूर्वी पारद गावात विहिरीत आढळलेल्या मादी बिबट्याला वन विभागाने तत्परतेने सुखरूप बाहेर काढले होते। तालुक्यात आरेगाव गावाजवळील शेत शिवारात जय राठोड यांच्या शेतात पुन्हा बिबट्या किंवा वाघाच्या मोठ्या पाऊलखुणा आढळून आल्या। गोरसेना जिल्हाध्यक्ष जय राठोड यांनी सकाळी शेतात जाताना हे ठसे प्रथम त्यांना दिसले। मातकटलेल्या जमिनीवर स्पष्ट 4 नखांच्या खुणा आणि गोलाकार मोठे पंजाचे ठसे होते। त्याजवळ एक छोटी काडी पडलेली आहे, ज्यामुळे आकाराचा अंदाज येतो। प्रथमदृष्ट्या हे वाघाचे असल्याची शक्यता अधिक वाटते। पुसद तालुक्यातील सलग वन्य प्राण्यांच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांमध्ये चिंता वाढली। वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांच्याशी GR महाराष्ट्राशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे।